पॅट एक्झामिनेशन क्लास 7 चे एक प्रकारे सराव पेपर म्हणजे की सॅम्पल पेपर तुमच्या सोबत समोर घेऊन आलो आहे। कसं लिहिणार 40,809 हे पहिले 40,000 लिहिलं, मग त्यानंतर 809 तर 5,000 प्लस 300 प्लस 2 तर हे किती येणार 5,302 रुपये। आता इकडे तुम्हाला दिलं आहे की योग्य चिन्ह वापरा। तर योग्य चिन्ह म्हणजे की हे बघा, हे असे दोन चिन्ह तुम्हाला दिसत आहे इथे, ठीक आहे बाजूला। तर 4002 मध्ये आणि 4001 मध्ये कोणाचं तोंड तुम्हाला मोठं दिसत आहे 4002 चं, तर ह्या साइडला तुम्हाला त्याचं तोंड करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वे? मला माहिती आहे की तुमची पॅट एक्झामिनेशन 7वी कक्षाची म्हणजे की 7th स्टँडर्डची एक्झामिनेशन उद्या किंवा परवा होणार आहे आणि त्यासाठीच तुमचे भैया तुमच्यासाठी पॅट एक्झामिनेशन क्लास 7 चे एक प्रकारे सराव पेपर म्हणजे की सॅम्पल पेपर तुमच्या सोबत समोर घेऊन आलो आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, इथे जसं तुम्ही बघू इच्छिता की संख्यात अंक लिहा आणि सोबतच विस्तारित स्वरूपात लिहा आणि योग्य चिन्ह लावा। हे तुम्ही 6वी मध्ये असो किंवा 7वी मध्ये असो किंवा 8वी मध्ये असो, सगळ्यांसाठी एक समान स्वरूपात हे पहिले 2-3 प्रश्न असतात। आता का हेच प्रश्न येणार? पहिली गोष्ट तर विद्यार्थी मित्रांनो, इतकी गोष्ट लक्षात ठेवा, इथे जर मी 40,809 दिलंय तर तिथे काही पण आकडे येऊ शकतात। 30,203, 30,405 असे काही पण आकडे तिकडे येऊ शकतात। तर हाच पेपर येईल असं मी बिलकुल नाही म्हणत आहे। हे फक्त तुमच्यासाठी एक प्रकारे सराव पेपर असणार आहे। आणि त्यासोबतच हे जर पेपर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच व्हॉट्सअपची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं, तुम्हाला तिथे पीडीएफ भेटून जाईल। आणि त्यासोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर आपलं जे पण काय म्हणता विच इज नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण की विद्यार्थी मित्रांनो इंग्लिशचा पेपर पण तुम्हाला भेटणार आहे यानंतर सराव पेपर। सगळ्यात पहिले 40,809, तर 40,809 तुम्ही कसं लिहिणार हे तुम्हाला ठाऊक पाहिजे। तर कसं लिहिणार 40,809 हे पहिले 40,000 लिहिलं, मग त्यानंतर 809 तर अशा प्रकारे तुम्ही हे लिहू शकता। त्यानंतर 5,000 प्लस 300 प्लस 2 तर हे किती येणार 5,302 रुपये। आता इकडे तुम्हाला दिलं आहे की योग्य चिन्ह वापरा। तर योग्य चिन्ह म्हणजे की हे बघा, हे असे दोन चिन्ह तुम्हाला दिसत आहे इथे, ठीक आहे बाजूला। तर ज्याचंही तोंड असं उघडं असतं, ठीक आहे, तर तो मोठा असतो असं समजायचं। तर 4002 मध्ये आणि 4001 मध्ये कोणाचं तोंड तुम्हाला मोठं दिसत आहे 4002 चं, तर ह्या साइडला तुम्हाला त्याचं तोंड करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न आहे, ह्या प्रश्नावर आपण नंतर जाऊ, पण पहिले तुम्ही गुणाकार भागाकार आहे, त्यानंतर खूप सारे प्रश्न आहे ह्यामध्ये। 3 आणि 6 आणि भाग जाईल अशी कोणती संख्या आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशी संख्या ओळखायची आहे जे की समान आहेत 3च्या पहाड्यामध्ये आणि 6च्या पहाड्यामध्ये। तर जे 3चा पहाडा आहे, ठीक आहे, जे 3चा पहाडा आहे, तर 3च्या पहाड्यामध्ये आणि 6च्या पहाड्यामध्ये असे कोणचा आकडा आहे, ठीक आहे, जे की या दोघ्या पहाड्यांमध्ये येत आहे, टेबलमध्ये येत आहे, तर ते कोणचं आहे 18। अजून कोणचं होऊ शकतं 24 होऊ शकतं, बरोबर का नाही? 24 होऊ शकतं। तर अशा प्रकारे तुम्हाला करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इकडे फक्त बेरीज करायची आहे। तर 5,556 प्लस तुम्हाला करायचं आहे 1 2 3 4 1,234, हा 0 गेला, हा 1, 6 आणि 3 9, हा 7 आणि हा 6, तर 6,790। तर इथे तुम्ही 6,790 हे मराठीमध्ये तुम्हाला लिहायचंय। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3,514 प्लस 2,462, हा किती 6, हा 7, हा 9, हा 5, तर 5,976 इथे येईल। त्यानंतर तुम्हाला इकडे वजाबाकी करायची आहे, म्हणजे की तुम्हाला इकडे मायनस करायचं आहे। गुणाकार आपण करू शकतो, 224 प्लस 32 प्लस म्हणजे की मल्टिप्लिकेशन, सॉरी, हे 8 होऊन जाईल, हे 4, हे 4 प्लस 3 चौक 12, 3 दुनी 6, 1 7, 3 त्रिक 3 दुने 6, 8 6 7 4 11 आणि 1 7,168। मग त्यानंतर 662 इंटू 42, तर 2 दुनी 4, 2 6 12, 1 गेलं, मग हे 13 येऊन जाईल। मग प्लस टाकलं इकडे हातच्याला वरती, 2 दुनी 8, 24 होऊन जाईल, 2 गेलं परत 24 आणि हा 26, तर किती येईल 4 10, हे किती 3 आणि 1 4 आणि 4 8, हे 7 आणि हे 2, 27,804।
त्यानंतर तुम्हाला इकडे फक्त भागाकार करायचा आहे. इथे 5 लिहिणार, 5 1 5 1 5, तर 5 1 5 हा 0, मग परत हा आला. असं करत करत तुम्हाला 1 1 1 आकडा भेटेल. त्यासोबतच 2002 ला 2 न भागायचं आहे, तर 2 1 2, मग हा 0 येईल, परत 0 0, तर इकडे 0 0 लावायचा आणि 1, तर 1001 रुपये. आता इकडे बघा, इकडे तुम्हाला काय दिलंय, जर एक पेन्सिल 5 रुपयाला आहे, ठीक आहे, जर 5 रुपयामध्ये एक पेन्सिल तुम्हाला भेटत आहे, ठीक आहे, तर तुम्हाला 30 रुपयामध्ये किती पेन्सिल भेटणार? ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचंय, फक्त तुम्हाला 30 ला भागायचंय 5 ने, तर 5 1 5, 5 आहे 30, ठीक आहे, तर 0 0, म्हणजे तुम्हाला 6 पेन्सिल, म्हणजे 30 रुपयामध्ये तुम्ही किती पेन्सिल घेऊ शकता? 6 पेन्सिल तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला दिलाय, जर तुम्हाला एक आकडा दिलाय, ठीक आहे, तर किती, 2 × x, हे 2x प्लस 8 इक्वल्स टू 6, हा 8 तिकडे जाईल, तर 6 - 8, तर 2x इक्वल्स टू किती, -2, therefore किती येणार, x इक्वल्स टू -2/2, तर -1, तर x ची किंमत किती येणार, -1. आलं का लक्षात? ठीक आहे. त्यानंतर जे शेवटचा प्रश्न आहे, आकडे संख्येत लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, मला कमेंटमध्ये सांगा की याचे आकडे संख्येत किती येणार. ठीक आहे, याला आपण किती म्हणतो, 1154 आणि 9924 रुपये, हे तुम्हाला कशामध्ये लिहायचे आहे, विच इज संख्यात लिहायचे आहे. संख्यात म्हणजे समजतंय, असं एकदम डिटेल मध्ये तुम्हाला त्याला लिहायचं आहे. आलं लक्षात?